नमस्कार. मुंबई लोकसभेच्या निवडणुकीतल्या 6 जागांसाठी काँग्रेसला उमेदवार मिळत नाही आहेत, शिंदे गटाला उमेदवार मिळत नाही आहेत आणि भाजपही स्वतःचे उमेदवार ठरवू शकत नाही. उद्धव ठाकरे गटाने मात्र स्वतःचे 4 उमेदवार मुंबईतले जाहीर करून टाकले. बाकीच्यांना उमेदवार का मिळत नाहीत? एकनाथ शिंदे मुंबईचे आहेत, मुंबईत त्यांचं प्राबल्य आहे शिवसेनेचं, तरी देखील मुंबईत त्यांना उमेदवार का मिळत नाहीत? हा प्रश्न केवळ एकनाथ शिंदे समर्थकांनाच नाही तर उभ्या महाराष्ट्राला पडलेला आहे. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी देखील अजून कल्याणमधून की ठाण्यामधून जाहीर झालेली नाही आणि मुंबईतही ही अवस्था आहे. मुख्यमंत्र्यांच्याच बाबतीत असं का होतं आहे हा प्रश्न आता प्रत्येकजण विचारत आहे आणि याचं उत्तर मुख्यमंत्री खुलेपणानं देत नाहीत आणि भाजपचंही कोणी बोलत नाही. नमस्कार, मी अतुल कुलकर्णी. मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मुंबई नॉर्थ वेस्टमध्ये उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकर यांना मैदानात उतरवलेलं आहे. गजानन कीर्तीकर पूर्वी तिथे खासदार होते, आता तिथे शिंदे गटाला उमेदवार मिळत नाही आहे. त्यांना तिथे कोणीतरी फिल्मस्टार द्यावा असं चाललं आहे. तिथे रवींद्र वायकरांचे प्रयत्न झाले, तो प्रयत्न हाणून पाडला गेला. त्यानंतर प्रयत्न झाला की गोविंदाला तिथून उभं करता येईल का, गोविंदाचाही काही तिथे हे नाही झालं, डाळ नाही शिजली. त्याच्यामुळे शिंदे गटाला तिथे उमेदवार मिळत नाही आहे. मुंबई साऊथमध्ये उद्धव ठाकरे गटाने अरविंद सावंत विद्यमान खासदार होते, त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. त्यांना देखील तिथे आता शिंदे गटालाही तिथे उमेदवार मिळत नाही आहे. भाजप ती जागा लढवणार की नाही हे कळत नाही आहे आणि त्यामुळे तिथे अजून दुसरा कोणाचाही उमेदवार जाहीर झालेला नाही. मुंबई नॉर्थ ईस्टमध्ये उद्धव ठाकरे गटाने संजय दिना पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि भाजपने तिथून मिहीर कोटेचाची उमेदवारी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे मुंबई नॉर्थमधून भाजपनं पियुष गोयल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र तिथे ना शिंदे गटाने उमेदवारी जाहीर, शिंदे गटाचा तर प्रश्नच येणार नाही कारण पियुष गोयलना ती जागा सुटलेली आहे. तिथे काँग्रेसनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, उद्धव ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. मुंबई साऊथ सेंट्रलमध्ये उद्धव ठाकरेंनी अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. अनिल देसाई याआधी राज्यसभेवर होते, आता त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. तो मतदारसंघ काँग्रेसला वर्षा गायकवाड यांच्यासाठी पाहिजे होता. त्याच्यावरही निर्णय काँग्रेसकडून अजून काही झालेला नाही. उद्धव ठाकरेंच्या गटातून सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जागा जाहीर केलेली आहे, आता त्याची चर्चा होणार नाही. त्यामुळे अनिल देसाई आता तिथले आमचे उमेदवार असतील. शिंदे गटाने या ठिकाणी राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. अनिल देसाई आणि राहुल शेवाळे अशी जर दोघात लढत झाली तर काही अंशी राहुल शेवाळेंना त्याचा फायदा मिळू शकतो, कारण ते तिथले विद्यमान खासदार आहेत, त्यांचं काम आहे. वर्षा गायकवाड जर तिथे उमेदवार असत्या तर निश्चितपणे धारावीतल्या मोठ्या मताचा परिणाम झाला असता आणि त्या ठिकाणी मात्र त्यांना ते अडचणीचं झालं असतं. पण आता ती लढत जर अनिल देसाई आणि राहुल शेवाळे अशी झाली तर निश्चितपणे त्याचा परिणाम होऊ शकतो. मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून अजून कोणीच उमेदवारी जाहीर केलेली नाही आहे. त्या ठिकाणी पूनम महाजन विद्यमान खासदार होत्या, त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही आहे. आता त्या ठिकाणी पराग आळवणींच्या नावाची चर्चा सुरू आहे. पार्ला वगैरे हा जो सगळा बेल्ट आहे तिथून आशिष शेलार यांच्यासाठीही प्रयत्न केला होता, पण आशिष शेलारांनी आपली इच्छा नाही असं सांगितलं, त्याच्यामुळे त्यांचं नाव मागं पडलं असलं तरी आता पराग आळवणींच्या नावाची चर्चा आहे. हे सगळं मुंबईत जी खिचडी झालेली आहे, भाजपनी स्वतःचे 2 उमेदवार जाहीर केले, मिहीर कोटेचा आणि पियुष गोयल. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे गटाने त्यांचे 4 उमेदवार जाहीर केले, पण काँग्रेस जे 2 मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाने सोडलेले आहेत तिथे ना काँग्रेसने उमेदवारी अजून दिलेली आहे ना राष्ट्रवादीने शरद पवार गटाने दिलेली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्हीही गट निवडणुकीच्या मैदानातून आता बाहेर पडलेले आहेत आणि त्यामुळे निवडणूक जाहीर होण्याच्या म्हणजे मतदान होण्याच्या आधीच हे दोघं राष्ट्रवादी मुंबईतून बाद झालेली आहे. एक लक्षात घ्या की एक लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे त्या ठिकाणी किमान 6 विधानसभा मतदारसंघ असतात. तुम्ही एक निवडणूक लढवत असाल तर तुम्हाला 6 विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये हातपाय पसरवता येतात. 6 मतदारसंघामध्ये विधानसभेच्या तुम्हाला तुमचं चिन्ह नेता येतं, तुमचं काम नेता येतं, तुमचे नेते त्या मतदारसंघात जातात. त्या मानाने आज जर बघितलं तर मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आज प्लसमध्ये आहेत, कारण त्यांनी 4 ठिकाणचे उमेदवार जाहीर करून टाकलेत.
4 ठिकाणचे उमेदवार जेव्हा वेगवेगळ्या मतदारसंघात फिरतील, म्हणजे साईंचोक 24 विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते जातील, मतदार जातील, म्हणजे चिन्ह जाईल, नेते जातील, हे सगळं होईल. भाजपने 2च उमेदवार जाहीर केलेले आहेत, त्यामुळे भाजपचं त्या ठिकाणी 12-1 मतदारसंघामध्ये त्यांचं हे होईल, प्रचार प्रसार होईल. शिंदे गटाने फक्त राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे, त्यामुळे राहुल शेवाळे यांच्या बाबतीत म्हणजे 6 मतदारसंघात त्यांना हातपाय पसरवता येतील. आता या सगळ्यांचा परिणाम शिंदे गटाला उमेदवार का मिळत नाहीत याच्यावर होतो आहे. ज्यावेळी रवींद्र वायकरांच्या नावाची चर्चा झाली मुंबईतून उभं करण्याची, त्यावेळी भाजपमधला एक गट तीव्रपणे समोर आला. त्यांनी व्हिडिओ बाईट्स केले. आपण एका मागच्या मुंबई डायरीमध्ये पाहिलं की त्यांनी विरोध केला आणि नाही, आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार असं सांगितलं. आता संजय निरुपमना काँग्रेसनी पक्षातून काढून टाकलं. ती एक गंमतच आहे. संजय निरुपम काँग्रेसचे स्टार प्रचारक होते, यादीमध्ये त्यांचं नाव होतं, आणि नंतर 2 दिवसांनी त्यांना पक्षातूनच काढून टाकलं 6 वर्षासाठी. माझ्या माहितीप्रमाणे देशाच्या इतिहासात एखाद्या स्टार प्रचारकाला पक्षातून काढून टाकणं ही कदाचित पहिली घटना असेल. महाराष्ट्रात तर निश्चितपणे पहिली घटना असेल. त्याच्यामुळे संजय निरुपमना उभं करायचं की नाही असं शिंदे गटाकडून चाचपणी सुरू असताना संजय निरुपमना जर उमेदवारी दिली तर आम्ही विरोध करू, अशी भूमिका आता भाजपने घेतलेली आहे. भाजपचे नेते आता व्हिडिओ करून सांगतायत की आम्ही त्यांना उमेदवारी तुम्ही जर दिली तर आम्ही त्यांना पाठिंबा देणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता शिंदे गटाला उमेदवार मिळत नाही आहेत. या बाबतीत एक कारण सांगितलं जातं, खरं खोटं माहिती नाही, पण शिंदे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही आक्रमक व्हा असं सांगण्यात आलं. आक्रमक व्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही परस्पर उमेदवार जाहीर करा. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकला जाऊन आमचे शिंदे गटाचे उमेदवार असतील असं जाहीर केलं, आणि त्या जाहीर केल्यानंतर आणखी 2 ठिकाणी त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले. हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, ती उमेदवारी बदलण्यात आली, तिथं बाबूराव कदम यांना उमेदवारी दिली गेली. धैर्यशील माने यांची उमेदवारी नव्याने दिली गेली, आणि हेमंत गोडसे यांनी जाहीर केलेली उमेदवारी देखील रद्द केली गेली. कुठेतरी भाजपच्या श्रेष्ठींना हे आवडलेलं नाही दिल्लीतल्या, की जी काही रुटीन प्रोसेस आहे, ठरलेला पक्षाचा जो नियम आणि सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे जाऊन कोणी काही केलेलं भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांना आवडत नाही. आणि त्यामुळे शिंदे गटांनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्याचं मुद्दा दिल्लीने गांभीर्याने घेतला आणि त्यांनी जाहीर केलेली उमेदवारी बदलण्यापर्यंत आणलेलं आहे. आता नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी दिली गेली तर आश्चर्य वाटायचं कारण नाही, कारण त्यांनी तिथे उमेदवारी जाहीर केली म्हणून. हे सगळं होत असताना शिंदे गटाला आता काहीही करून लवकरात लवकर मुंबईत उमेदवारी जाहीर करावी लागेल, कारण आज जर शिंदे गटाला उमेदवारी जाहीर करता आली नाही लवकरात लवकर तर त्याचा परिणाम येऊ घातलेल्या विधानसभेत आणि नंतर मुंबई महानगरपालिकेवर होऊ शकतो. मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात मोठी महानगरपालिका आहे, प्रचंड मोठं आर्थिक भांडवल असलेली महापालिका आहे. आज मुंबई महापालिकेच्या 70-80 हजार कोटीच्या ठेवी आहेत, सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर उद्धव ठाकरे गटाचं वर्चस्व राहील की एकनाथ शिंदे गटाचं वर्चस्व राहील की या दोघांच्या वादावादीत आणि भांडणात भाजप बाजी मारेल असा प्रश्न असताना आता जी काही सगळी फिल्डिंग चाललेली आहे ही सगळी विधानसभेला आणि महानगरपालिकाला काय करायचं हे डोळ्यासमोर ठेवून भाजप आपले पावलं टाकतं आहे आणि उमेदवार देत आहे. त्यातूनच त्यांनी पियुष गोयल आणि मिहिर कोटेचांच्या उमेदवारीचं नाव अनाऊन्स केलं. आता राहिले 4 मतदारसंघ. भाजपनी 6 पैकी 2 उमेदवार तर जाहीर करून टाकले, 1 मतदारसंघ शिंदे गटांनी जाहीर करून टाकला, म्हणजे उरले 3 मतदारसंघ. 3 मतदारसंघात शिंदे गटाला किती मिळणार आणि भाजप किती मतदारसंघावर दावा ठोकणार हा कळीचा प्रश्न आहे. आता या 3 पैकी जर आणखी 2 मतदारसंघ भाजपनी घेतले तर 4 भाजपचे होतील आणि 4 उद्धव ठाकरे गटाचे होतील आणि 2-2 मतदारसंघावर शिंदे गटाला आणि यांना समाधान मानावं लागेल. त्यामुळे येत्या काळात काय होईल हे बघणं जेवढं रंजक आहे, त्याचप्रमाणे रवींद्र वायकरांची संधी मिळेल की संजय निरुपमना चान्स मिळेल की आता एक नवीन नाव चर्चेत आलं आहे. मी आजच आपला हा मुंबई डायरी शूट करत असताना मला मेसेज आला की
दीपक सावंत, डॉक्टर दीपक सावंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवून घेतलं आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला उमेदवारी देण्याचा विचार करतो आहे, तुमचा बायोडेटा आणून द्या. अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली. का तर त्या मतदारसंघात मराठी चेहरा पाहिजे. मराठी चेहरा जर दिला तर त्याचा फायदा विधानसभेला आणि महानगरपालिकेला होऊ शकतो. यासाठी सगळे प्रयत्न चालू आहेत. मित्रांनो, येत्या काळामध्ये मुंबईत कोणाला किती जागा मिळणार, 6 पैकी म्हणजे उमेदवारी किती ठिकाणी कोण जाहीर करणार, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्याच्यावर विधानसभेत कोणाला किती हातपाय पसरवता येतील हे कळेल. आज तरी उद्धव ठाकरे गटाने 4 ठिकाणचे उमेदवार जाहीर करून बाजी मारलेली आहे आणि त्यांनी हेही सांगितलं आहे की उरलेल्या 2 मतदारसंघात तुम्ही लवकरात लवकर उमेदवार जाहीर करा, अन्यथा त्या ठिकाणी देखील मी माझे उमेदवार जाहीर करून टाकतो. काँग्रेस वर्षानुवर्ष जो घोळ घालते तो घोळ अजूनही चालू आहे. काँग्रेसला उमेदवार तिथे मिळतही नाही आहेत आणि काँग्रेस त्यांचे उमेदवार जाहीर देखील करत नाही आहे. माझी अशी माहिती आहे की दिल्लीतल्या नेत्यांनी जे सांगितलं त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला फार वाद घालायचे नाहीत, फार भांडणं करायची नाहीत. इथे जर महाराष्ट्रात जर आपली महाविकास आघाडी तुटली आणि काँग्रेसमुळे ती तुटली असं झालं तर देशभर त्याचे वाईट परिणाम होतील. त्यामुळे ज्या जागा मिळत आहेत त्या घ्या आणि शांत बसा. त्यातूनच भिवंडीसारखी जागा राष्ट्रवादीला काँग्रेसला सोडावी लागली. आज परिस्थिती अशी की मुंबईतल्या ज्या 2 जागा उरलेल्या आहेत त्या दोन्ही ठिकाणी काँग्रेसला उमेदवारच मिळत नाही आहेत आणि म्हणून उद्धव ठाकरे म्हणत आहेत की लवकरात लवकर तुमचे उमेदवार जाहीर करा. भाजपने 2 उमेदवार जाहीर केलेत. शिंदे गटाने 1 उमेदवार जाहीर केला आहे. येत्या काळात विधानसभाचा विचार केला तर 36 विधानसभा मुंबईतल्या आहेत. कोणाला किती हातपाय पसरायला मिळतात हे उमेदवारी कोण कशी जाहीर करत आहे त्याच्यावरून आहे आणि ते पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला ह्या सगळ्या प्रकारावर काय वाटतं? तुमची काही मतं असतीलच. कोणाला कुठून उमेदवारी दिली पाहिजे, का उमेदवारी दिली पाहिजे आणि कोण निवडून येऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यामुळे असं होईल की त्या कॉमेंट्स वाचून तरी निदान त्यांना एखादा उमेदवार सुचला तर काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. तुम्ही नाव सुचवा एखाद्या उमेदवाराचं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा. तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.